नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका व्लॉग मध्ये। आजची तारीख आहे 16 ऑगस्ट। नेहमीप्रमाणे आपण वेळेत निघालोय आज आणि आपल्याला बॅक टू बॅक आज ओलाच्या आपल्याला राईड भेटल्यात व्यवस्थित बॅक टू बॅक। नंतर ओला झाल्यानंतर उबेरच्या आपल्याला बॅक टू बॅक राईड भेटल्या आणि रॅपिडोची एक भेटली नंतर राईड। तर अशा प्रकारे आपलं वेळेत काम झालंय। वेळेत गॅसमध्ये एकदाही परत गॅस नाही भरला आणि व्यवस्थित काम, जेवढा वेळ आहे त्याच्यानुसार आपलं व्यवस्थित काम झाले। तर व्लॉग मध्ये बघा की आज आपण कुठं कुठं गेलो आणि कशा कशा बॅक टू बॅक आपल्याला राईड भेटले। गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले 5:07 तारीख आहे 16 ऑगस्ट। तर आपण निघलोय, व्यवस्थित उठलोय वेळेवर। आता सगळे डिव्हाइस ऑन करू, गॅस पण भरलेला, एक गाडी फक्त खाली बसलाय, 4 गाड्या पेट्रोल आहे आपल्याकडे। तर आज बघूया, काल थोडं काम स्लो झालं होतं पण आपलं फोरेक्स मध्ये व्यवस्थित काम झालंय। काल सीपीआयचा डाटा होता गोल्ड मध्ये, तर आपलं तिथलं सेकंड हायएस्ट प्रॉफिट झाले $54, जवळपास 4,600 रुपयाचं आपल्याला तिकडे प्रॉफिट झालेले। तर ठीक आहे, तर आता बघूया आपली सुरुवात कोण करते। आपण आलोय एअरपोर्टला, कस्टमरला सोडले। ओलाकडनं आपल्याला राईड भेटली होती, पहिले उबेरकडनं आली होती, पण कस्टमरच्या लोकेशनला गेलो तर सोसायटी एंड होऊन पलीकडे डायरेक्ट भिंत, त्यांच्या पलीकडे म्हणजे ती अख्खं परत 2 किलोमीटर फिरून जाण्यासाठी लोकेशन होतं। 15 किलोमीटर आणि 4 किलोमीटर पिकअपला गेलो होतो आपण, 201 रुपये। तर अशा टायमिंगला राईड कॅन्सल करणंच भाग पडलं, कारण परत फिरून जाणं तेवढंच आपल्याला एक राईड पडली एअरपोर्टची ओलाची 276। तर मी घेतली, ऑनलाईन पेमेंट होतं, तर डायरेक्ट 275 आपल्याला भेटलेत। आता इथं वेट करतोय परतच्या ट्रिपला। तर ओलाकडनं आपली सुरुवात झालेली आज। तर आता बघूया आपल्याला कोण राईड देते इथून। आपण एरोमॉलच्या इथं वेट करत होतो, आपल्याला एक राईड आली पिंपळे सौदागर, पटकन घेतली। पण फेअर बघा आता तुम्ही, येतानी 275 दिलेत आणि जातानी 197। तर आलोय आपण इथं पिंपळे सौदागरला। रोज लँड होतं, मागाशी जे घेऊन आलो आपण ते रोज वूड होतं। तर ठीक आहे, आता इथनं आपण फिरून परत जाऊया। सिद्धिविनायक वडापाववाले इथं आहेत, बघू नाश्ता वगैरे करू इथं, कारण आलोय टायमिंगला। तर ठीक आहे, मॉर्निंग सकाळ सकाळ गरम तर फिरून जावं लागेल थोडंसं, पण परत मग कसं कंटिन्यू काम करता येतं आपल्याला। तर आपलं 2 राईड झालेत ओलाच्या 473, दोन्ही पण ओलाच झालेले आहेत। तर आता पण ओलाचीच पडेल, पण आपण आधी खाऊन घेऊ आणि नंतर चालू करू ऍप। उबेर पण करू आणि रॅपिडो पण करू। उबेरचं रेटिंग बहुतेक खराब झाला असेल 1 पॉईंट, तर आपण ती कॅन्सल केली। तर ते पण आपण मॅनेज करू, बघू आजच्या दिवसामध्ये जर व्यवस्थित आपल्याला राईड आता कोण देते, कारण ओलाचं तर सुरू केलंय आपण। जर सुरू केलंय म्हणल्यावर कंटिन्यू राईड पडतात। एअरपोर्टला पण पडली आपल्याला, नाही तेव्हा कधी एअरपोर्टला नाही पडत लवकर। तर आज कंटिन्यू बॅक टू बॅक म्हणजे आली राईड लगेच, एक झाल्यानंतर दुसरी राईड लगेच आली आपल्याला। तर ठीक आहे, आपण आता निघलोय, बघूया आजचा दिवस कसा जातोय आपला। हे बघा, बोललो होतो एकदा ओलाचं स्टार्ट केलं की कंटिन्यू ओलाचे राईड पडतात। परत आपल्याला स्टेशनची राईड दिली, आपण नाश्ता करणार होतो पण आपल्याला राईड आली पुणे रेल्वे स्टेशन, तो 235 रुपयाचं दाखवले। सो मी एक्सेप्ट केली आणि कस्टमरचा कॉल पण आलाय। ठीक आहे, निघालोय आपण कस्टमरच्या पिकअप लोकेशनला। आलोय आपण स्टेशनला, कस्टमरला सोडले। 269 कस्टमरचं बिल झालं, तर 234 रुपये आपल्याला दिलेत 17 किलोमीटरची, 17 का 18 किलोमीटरची। आता इथनं आपण बाहेर आलोय, कारण 26 ते 30 कॅब आहेत पुढं। आणि बघूया, इथं 5 मिनिटं थांबू आपण, नाही राईड पडली तर आपण लोकेशन सोडतोय, कारण टाइम घालवायचा नाहीये। मॉर्निंग आहे म्हणल्यावर पडेल थोडंसं इथं फ्रेश होऊ आणि नंतर लगेच फिरून परत स्टेशनच्या नंबरला आपण लागू, कारण मॉर्निंगला म्हणल्यावर 26 नंबर व्हायला काय टाइम लागणार नाही। तर ठीक आहे, बघूया आता इथनं आपण पुढे जातोय। 3 राईड आपल्या झाल्या, 708 रुपये आपला अर्निंग झाले। गाडी चालली 64 किलोमीटर, टाइम झालाय 7:30। तर बघूया आता आपण पुढे जातोय। स्टेशन पासून राईड भेटली आपल्याला हिंजवडीची, फेज 1 ची सोडले कस्टमरला, आणि ती राईड कम्प्लीट व्हायच्या आधीच आपल्याला पुणे एअरपोर्टची राईड पडली आणि कस्टमरचा कॉल पण येऊन गेला की राईड कॅन्सल करू नका, वेट करतोय। तर ठीक आहे, चाललोय आपण कस्टमरला पिकअप करायला। 2.5 किलोमीटर लांब आहे आणि एअरपोर्टला, आणि तिथं आपल्याला स्टेशनला राईड भेटली नव्हती, परत कॅन्सल झाली। परत नंबर आपला माग गेला होता, तर आपल्याला तिथे एक सबस्क्रायबर मित्र भेटले,
ते पण माझ्यासारखं पार्ट टाइम म्हणजे 1-1.5-2 वाजेपर्यंत काम करतात आणि स्पर्धा परीक्षा आर्मी भरतीचे अभ्यास करतात ते. तर ठीक आहे, मी नेहमी सांगत असतो की मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम पाहिजेत नेहमी आपल्याला. तर ठीक आहे, ही राईड कंप्लीट झाली तर बोलतो मी. आपण आलोय पुणे एअरपोर्ट, न्यू एअरपोर्टच्या इथं, न्यू टर्मिनल A2. कस्टमरला सोडलंय आणि 382 रुपये कस्टमरचं बिल झालं. तर 336 रुपये आपल्याला भेटलेत आणि आधीच्या राईडचे 319. तर आता टोटल बघतो किती झालेली आहे. आता इथं आहे ना एंट्री येताना नाही, जाताना ती एंट्री करतात. हे कसलं काय आउट असेल बहुतेक, कारण आधीच्या एअरपोर्ट तिकडं एक अशी नाही एंट्री करत. तर इकडं कोणी आलं तर इथनं राईड घ्यायला लागतो, म्हणजे इथनं लेफ्ट जाऊन सरळ सोडायचं आणि इथे येताना ती एंट्री करतात. ठीक आहे, हरकत नाही. आता इथनं आपण एअरमॉलची तिथं बघू आणि कुठं जातोय बघूया आपण इथनं आता. तर अशा प्रकारे आपलं ओलाचं 3 राईड 707 आणि 656 रुपये उबेर 1363 रुपयाचं काम झाले. 116 किलोमीटर गाडी चालली आणि टाइम झालाय 10. आता इथनं आपण राहिलो, थांबलो होतो, पण RTO वाल्यांनी तिथनं हे केलं, म्हणलं इथं नका थांबू तुम्ही. तर ठीक आहे, आपण थोडंसं जातोय पुढं आणि बघूया इथनं. आता इथं जर पुढे गेलो तर आपल्याला रॅपिडोच्या थांबा 1 मिनिट. आपण तिथं जोशी वडेवाले नेहमी नाश्ता करतोय, तिथं नाश्ता केला आणि उबेर आणि रॅपिडो ऑन केलं, सगळंच ऑन केलं. रॅपिडोची एक राईड वाजली फक्त 9.25 का 9 किलोमीटरची, 244 दाखवलं मला. कस्टमर असेल 450-500 मीटर असेल, अर्धा किलोमीटर फक्त लांब होतं. तर गेलो खडकीच्या आपला टँक रोड आहे, मधला टँक रोड आपण विश्वंतवाडीवर नेतो, तिथनं आलो डायरेक्ट शॉर्टकटने. गर्दी पण नाही लागली. 23 मिनिटामध्ये राईड कंप्लीट झाली. कस्टमरला सोडले आता मागे इथं. तर 244 रुपये बिल झाले. आता किलोमीटर जवळपास बघा तुम्ही, 9×2=18 आणि वरचे 60, तर 25 रुपयाच्या आसपास रेट भेटला. एकदम मस्त रेट आहे. फक्त आता इथनं राईड पाडायला थोडंसं मुश्किल आहे, कारण आपण मधीचे ना, आपण कासारवाडी ते ना आपण दापोडीमध्ये आपण त्या साई सर्व्हिसचे तिथं. साई सर्व्हिस जिथनं गाडी घेतली माझी, हायवेला शोरूम आहे मारुती सुझुकीचं तिथनं. तर आता इथनं ओला आणि उबेर चालू करतो. रॅपिडो पडायची असती तर पटकन पडली असती. तर या 2 ॲप चालू करतो. बहुतेक आपलं अर्निंग 1360 आणि हे 40 पकडलं तर 1400, 1500, 1600 रुपये आपलं अर्निंग झाले. गाडी चालली 128 किलोमीटर. टाइम झालाय 11:13. 3 काड्या CNG कमी झालाय. 3 काड्या CNG आहे, म्हणजे एखादी राईड आता आपल्या जवळपासची बघूया आपण. आता ऍप ऑन करतो आणि आज काय फोरेक्स अजून हात लावलेला नाहीये, कारण काल व्यवस्थित आपलं झालं होतं. जवळपास $54 आपलं प्रॉफिट झालेलं आहे कालचं. 4600 आणि 800-900 रुपये समजा आपले कॅबमधनं सुटले, तर आपल्याला जवळपास 5,500, 5,600, 100 सोडून द्या, 5,500 रुपये कालचं आपलं प्रॉफिट आहे. तर ठीक आहे, प्रयत्न असेच आहेत की अशा प्रकारे काम डेली झालं पाहिजे, दोन्ही मिळून, फोरेक्स आणि आपलं कॅब. आपलं मेन स्टॉक मार्केट आहे, आपण सोबत कॅब करतो. तर ठीक आहे, आता इथनं मी ऍप ओपन करतो आणि बघूया आता इथनं आपण कुठे जातोय. आपण ती राईड सोडल्यानंतर पुढं पिंपळे सौदागरला गेलो. ब्रिजवरनं उतरून मध्ये काही राईड पडत नव्हत्या, मग तिथं पण 10 मिनिटं काही राईड पडली नाही. तर एक राईड आली भोसरीची, नाशिक फाट्यापासनं भोसरीची लांडेवाडीचा भांबुर्डेकर ज्वेलर्सच्या इथं 5.8 किलोमीटरची. तर कस्टमरला सोडले, 150 रुपये कस्टमरचं बिल झाले. 120 रुपये आपल्याला 5.8 किलोमीटरचे दिलेत. असंही आपण भोसरीलाच यायचं होतं. तर आपल्याला 150, 120 म्हणजे 5×4 6 रुपयाचा गॅस गेलाय आणि 120 रुपये भेटलेत आपल्याला. तर हरकत नाही, व्यवस्थित राईड झाले. आपलं टोटल काम झालंय 1720 रुपयाचं. तर 1720, गाडी चालली 140 किलोमीटर. टाइम झालाय 12:15, 12:11. आता आपण उद्यासाठी गॅस भरूया आणि बघूया नंतर आपलं उद्या आता फोरेक्स मध्ये बाकी घरी जाऊन किती काम होते. तर अशा प्रकारे काम. आणखी जर 1-2 राईड जरी पडल्या असत्या आपल्या, पण तिकडनं पडायला पाहिजे होते. आता इथून मी परत जाणार, परत येणार, ते मॅच नाही होणार टायमिंग. तर ठीक आहे, आता गॅस भरायला इथं 15-20 मिनिटं लागेल, कारण आपला 2च काड्या गॅस राहिलाय.
आणि मग नंतर मग पुढे मॅच नाही होत. तरी त्या हिशोबाने आपलं 1720 रुपयाचं काम झालंय. 500 रुपयाचा गॅस पकडला तरी 1200 रुपये आपले राहिलेत. तर ठीक आहे, व्यवस्थित काम झालंय. 13 चोक 52, 14 चोक 56, हा ठीक आहे, 550 रुपयाचा पकडा, तरी पण आपलं व्यवस्थित काम झालंय. आणि घरी जाऊन नंतर आपण बघूया फोरेक्स मध्ये वगैरे किती काम करता येते आपल्याला, ते नंतर तसं मी अपडेट करतो. ठीक आहे, भेटूया आता डायरेक्ट उद्या. आता मी व्हिडिओच्या कमेंट बघत होतो, तर मला एक कमेंट आली की फोरेक्स आणि याच्या कॅपच्या अर्निंग एक करू नका. तर आता हे असं आहे की माझं जे रुटीन आहे ते मी दाखवत असतो की मी फोरेक्स मध्ये किती काम करतो किंवा माझं डेली किती होतं, कॅपचं किती होतं. तर कॅप आणि हे जर दोन्ही मिक्स नाही केलं तर माझं अर्निंग तसं होणार नाही. कारण मी कॅप घेतलीच त्यासाठी की आपल्याला बोथ काम करता येईल, कॅप पण करता येईल आणि मोकळ्या वेळेत जेव्हा आपल्याला संधी भेटते, ऑपॉर्च्युनिटी भेटते, तेव्हा आपण फोरेक्स पण करू शकतो. तर माझ्या बाबतीत हे फक्त लागू होतं की जे मी काम करतो ते माझ्या बाबतीत. आता दुसऱ्या कोणाला जर कॅप घ्यायची असेल तर त्यांनी फक्त हे बघावं की 8 तासामध्ये काम किती 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 होतं. मी फुल डे काम करत नाही कॅबमध्ये, तर मी फक्त माझं अर्निंग दाखवतो की त्यामध्ये मी कशा प्रकारे काम करतो. तर माझं मेन काम स्टॉक मार्केट आणि फोरेक्स मध्ये चालतं. कॅब मी हे एक्स्ट्रा इन्कम साठी करतो. तर ते पण मी करताना मी 8 तास व्यवस्थित काम करतो की ऍटलीस्ट गाडीचा हप्ता राहून आपल्याला थोडंफार राहिलं पाहिजे, या हिशोबाने मी काम करतो. तर ज्यांना कुणाला कॅब आणि कॅबचं सेपरेट पाहिजे असेल किंवा त्याचा मी प्रयत्न करेल, पण माझं रुटीनच आता हे आहे की मी फोरेक्स पण करतो किंवा ट्रेडिंग पण करतो आणि कॅब पण चालवतो. तर व्लॉग मध्ये असंच दिसेल की बाबा माझं दिवसभराचं अर्निंग किती झालेलं आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातल्या त्यात कॅब चालवून किती आणि फोरेक्स किती, तर तुम्ही दोन्ही काम कशा प्रकारे करू शकता हे या व्लॉग मध्ये तुम्हाला दिसून येईल. तर माझा उद्देश हाच आहे की मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम जनरेट करायचे आहेत आपल्याला. गदा मेहनत करायची नाहीये, स्मार्ट वर्क करायचे. आता मी काल स्मार्ट वर्क करून संध्याकाळी मला एक $50 $54 राहिले. तर कुणाला नकोय 4,500 रुपये घरी बसून जर येत असतील तर, पण नॉलेज पाहिजे त्यासाठी आणि सोबत मोकळा वेळ असतो म्हणून मी कॅब चालवतो. माझं मेन काम हे फोरेक्स आणि ट्रेडिंग मध्ये चालतं. कॅब मी एक्स्ट्रा इन्कम साठी करतो. कारण बरेच जण मला 2-3 कमेंट आलात की मिक्स करू नका. आता हे मिक्स म्हणजे माझं रुटीन आहे, ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण इथून पुढे असं करत जाऊ की सांगत जाऊ की फोरेक्सचं एवढं झाले आणि कॅपचं एवढं झालं, तर एवढ्या तासामध्ये एवढं ऍव्हरेज भेटले, मी असं सांगायचा प्रयत्न करेल. आणि पर्टिक्युलर ट्रिपचे फोटो पण मी टाकण्याचा प्रयत्न करेल की ऍक्च्युअल कळेल की काम कसं केलं पाहिजे. तर कोणत्या ऍपमध्ये किती झालं पाहिजे, कशा प्रकारे. आजचं जसं झालं तर रॅपिडोचा आपल्याला छोट्याशा किलोमीटरचे चांगले पैसे भेटले आणि मोठ्या राईडचे नाही भेटत. तर कोणत्या ऍपला कोणत्या राईडला किती कसं काम केलं पाहिजे हे मी उद्यापासून सांगण्याचा प्रयत्न करेल. तर सगळ्यांना मदत होईल आणि माझ्यामध्ये पण याच्यामध्ये ग्रोथ करता येईल मला पण स्वतःमध्ये. तर ठीक आहे, बघूया आपलं काम कसं होतंय.